दिवस पहाटेची सकाळची वेळ आपण प्रभूच्या सानिध्यात एकत्र जमलेलो आहोत आणि यशी अपस्तचा अध्याय 1-4 वचनं आपण वाचलेले आहेत आणि ह्या वचनामध्ये महत्त्वाचं ते आहे अरण्य वृक्षभूमी ही हर्षती आनंद उल्हास अरण्य वृक्षभूमी आणि एक हे सांप्रदायी वचन आहे, एक आशीर्वादाचं वचन आहे की अरण्य वृक्षभूमी ह्या हर्षती वाळवंट उल्हासे व कमलाप्रमाणे फुले वाळवंट उल्हासे व कमलाप्रमाणे फुले वाळवंट पाहिजे का? जिथं पाण्याचा एक थेंब नसतो, तिथं काय जीवन नसतं, तिथं काय थेंबेपणा नसतो, त्याविषयी हे देवाचं प्रश्न आहे की ते वाळवंट जे आहे ना ते पण उल्हास आहे, ते पण आनंद करेल. आणि आपल्याला परमेश्वराने निर्माण यासाठी केलेलं आहे. याच्या 43 ही मी आपल्यासाठी निर्माण केलेलं आणि आपल्याला आनंद करायचा, उल्हास करायचा आहे, हर्ष करायचा आहे. आणि जरी आपलं जीवन हे आनंदाप्रमाणे असू शकतं, वृक्षभूमीप्रमाणे असू शकतं, वाळवंटाप्रमाणे असू शकतं की त्यामध्ये काहीच आशीर्वाद नाही आहे, त्यामध्ये काहीच काय म्हणतात हिरवेगारपणा नाही आहे, त्यामध्ये काहीच ब्लेसिंग नाही आहे, असं जरी आपली आतापर्यंत साक्ष असू शकते किंवा असली तरी देवाचा उच्चार झालेला आहे ह्या महिन्यासाठी. हा महिना तुमच्यासाठी आनंदाचा असणार. आमीन. हा महिना तुमच्यासाठी उल्हास करण्याचा, आमीन आमीन असणार आहे आणि कमलाप्रमाणे फुलण्याचा असणार आहे. जरी 5पर्यंत दर्शन करायला मी माझ्या साक्षात 2-3 महिने खूप त्रासातून कष्टातून गेलेला आहे. त्याच्या व्यक्तीची समस्या काय होती लोकांना माहीत आहे. नुकताच 1 महिना जवळपास दरवर्षी या कामामध्ये दरवर्षी बाकीच्या गोष्टीमध्ये गेलेला आहे आणि खूप हा महिना धावपळीचा, कष्टाचा, समस्येचा, त्रासाचा, खर्चाचा 2-3 महिने गेलेले आहे. पण तरी देखील आता सर्व कामातून मला विसावा दिलेला आहे, एक आनंद दिलेला आहे परमेश्वराने. जेव्हा मोठ्या कामाचा बोजा तुमच्यावर पडतो ना तुमचं मन व्यथित होतं, दुःखी होतं, कष्टी होतं. जसं नेहमीच्या काळात झालं होतं. जेव्हा ते येरूशलेमाचा खोड बांधत होते तेव्हा इतका त्यांच्यावरती कामाचा बोजा पडला, ते फार व्यथित झाले. कामाचा खर्च पडला, ते फार व्यथित झाले, व्याकुळ झाले. पण परमेश्वर त्यांच्यासोबत होता आणि शेवटी 52 दिवसाच्या आणि आनंद उल्हास केला. आणि मला काय सांगायचं आहे, जरी तुमच्या आतापर्यंतची परिस्थिती अरण्य वृक्षभूमीसारखी असते, वाढवण्यासारखी असू शकते, तुमच्या हातात यश मिळत नसेल, तुमच्या जीवनात काय आशीर्वाद नसतील, बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्ही धावपळ करत असाल आणि काही फळ नसेल, पण हा महिना तुम्हाला फलवंत होण्याचा आहे, आशीर्वाद होण्याचा आहे आणि त्याद्वारे आनंद उल्हास करण्याचा आहे. ते प्रफुल्लित होतील, ते प्रफुल्लित होतील, आनंदित ठेवा होते. जेव्हा आपल्या इच्छा, गरजा, आपल्या सर्व गोष्टी सिद्धीत जातात तेव्हा आपण प्रफुल्लित होतो, आनंदित होतो. आणि इष्टप्राप्ती हा जीवनाचा धडा आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपल्याला गरज असते, आपली इच्छा असते आणि जेव्हा ती आपण परमेश्वराच्या चरणाजवळ ठेवतो आणि जेव्हा ती पूर्ण होते तेव्हा आपण आनंदित होतो. आणि आपण परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकणार आहे, आपल्या सर्व गरजा पूर्ण करणार आहे. आमीन. आम्ही आनंदाने ते गजर करतील, उत्साह करतील. हालेलुया. जे परमेश्वराचे वैभव, आपल्या देवाचे वैभव ते पाहतील. आणि खरंच आपण पण ह्या महिन्यात देवाचे वैभव, देवाचे गौरव तुमच्या जीवनात मोठ्याला पाहणार आहोत. उल्हासित व्हा, आनंद करा. हे वचन आशीर्वादाचं आहे, हे वचन मे महिन्यासाठी आहे. बाळासाहेबांनी संगीताला खरंच मी बाळासाहेबांचे आभार मानतो की मला सांगितलं खरंच देवाचं वचन आहे. आणि गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा.
आणि बरेच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पिकलेले आहेत, बंधनामध्ये आहेत, ते लटपटत आहेत, ते भयभीत झालेले आहेत. चांगले चांगले तरुण लोक हे व्यसनाच्या आणि आत्महत्येच्या मार्गावरती आहेत, वाईट मार्गावरती आहेत, व्यभिचारामध्ये आहेत, वेगवेगळ्या ड्रगच्या दारूच्या आहारी गेलेले आहेत. आणि त्या सर्वांना देवाचं वचन आज आलेलं आहे की तुमचे गणित हस्त जे आहे ते दूर करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. आणि साक्षी नुकतंच एक 8-10 दिवसाखाली माझ्या पायाचा छोटासा ॲक्सिडेंट झाला. पाठीमध्ये गाडी मारली, पाय जुने आणि पाय त्याचा आणि खूप वेदना मला झाला. जवळपास आठवडाभर फार पाय सुजत होता, कमी होत होता, डोळी खाली कमी आहे, डोळी संपली तो पाय सुजला. आणि तरी जेव्हा मी धन्यवाद दिला आम्ही की परमेश्वरा पुन्हा मला ह्या प्रश्नातून विसावा केला आहे. तर त्यांनी सांगितलं 2-3 दिवसात मला झालं नाही, याच्या काळामध्ये प्रार्थना करावं लागेल. मी मला जेव्हा तुला विश्वास याच्या काळामध्ये प्रार्थना करावं नाही, तू माझा पाय सापडा आलं. त्या अवस्थेत मी 2 महिन्याच्या गुरुवार घेत होतो आणि देवाने मला त्यातून आरोग्य दिलं. आरोग्य माझे लटपटणारे गुडघे त्यांनी स्थिर केले, माझे गणित हस्त त्यांनी दूर केले. आणि देवाचं वचन याला आहे की घाबऱ्या मनाच्याच म्हणा ही याद भिवू नको, पहा तुमचा देव सुख द्यावयास अनुरूप असे प्रतिफळ तुम्हाला द्यावयास तुमचा उद्धार. आमीन. जसे आपण